महाराष्ट्र राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या दोन मुद्द्यांवरून अत्यंत तीव्र संघर्ष पाहायला मिळतोय। या संघर्षाला आता एक नवीन वळण मिळालंय। ज्येष्ठ ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर अत्यंत कडक शब्दात हल्लाबोल केलाय। ओबीसी समाज आता मनोज जरांगे पाटील यांना सोडणार नाही असा स्पष्ट आणि थेट इशारा वडेट्टीवार यांनी दिला असून त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील ओबीसी नेते आता जरांगे पाटील यांच्या विरोधात एकत्र येऊन मोठी मोट बांधण्याच्या तयारीत असल्याचं स्पष्ट संकेत मिळतात। या राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा आणि आगामी राजकीय समीकरण पूर्णपणे ढवळून निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ओबीसी नेते विरुद्ध जरांगे वादाचा हा खास एपिसोड पाहूयात। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी आणि हैदराबाद तसेच सातारा संस्थानातील कागदपत्रांच्या आधारे सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसी मध्ये समावेश करावा अशी मागणी लावून धरली आहे। जरांगे पाटील यांच्या या मागणीमुळे आणि त्यांच्या आंदोलनाच्या आक्रमक पवित्र्यामुळे राज्यातील मूळ ओबीसी समाज कमालीचा अस्वस्थ झालाय। ओबीसी नेत्यांच्या मते जर मराठा समाजाचा मोठ्या प्रमाणावर ओबीसी मध्ये समावेश केला गेला तर मूळ ओबीसी घटकांच्या हक्कांवर गदा येईल आणि त्यांच्या नोकऱ्या व शिक्षणातील संधी संपुष्टात येतील। याच पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी नागपूर आणि मुंबईत माध्यमांशी बोलताना ओबीसींची बाजू अत्यंत आक्रमकपणे मांडली आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर चौफेर टीका केली आहे। विजय वडेट्टीवार यांनी आपल्या वक्तव्यात राज्य सरकारवरही जोरदार निशाणा साधलाय। महायुती सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या दबावाखाली काम करत असून मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने जरांगे यांच्या समोर पूर्णपणे शरणागती पत्करली आहे असा आरोप त्यांनी केलाय। जरांगे पाटील हे वारंवार ओबीसी नेत्यांवर, त्यांच्या नेतृत्वावर आणि एकूणच ओबीसी समाजावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात असा आक्षेप ओबीसी नेत्यांकडून घेतला जातोय। वडेट्टीवार म्हणाले की लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा आणि आपल्या मागण्या मांडण्याचा अधिकार आहे, परंतु दुसऱ्या समाजाच्या हक्कांवर गदा आणून किंवा त्यांना धमकावून कोणताही निर्णय लागता येणार नाही। जरांगे पाटील यांनी ओबीसी नेत्यांना आणि समाजाला आव्हान देण्याची भाषा आता थांबवावी, अन्यथा ओबीसी समाज रस्त्यांवर उतरून त्याला चोख प्रत्युत्तर देईल असा इशारा त्यांनी दिलाय। या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप हा मुख्य मुद्दा आहे। राज्य सरकारनं मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी निजामकालीन नोंदी शोधण्याची मोहीम राबवली होती। या मोहिमेअंतर्गत लाखो कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आल्याचा दावा सरकारनं केलाय। विजय वडेट्टीवार आणि इतर ओबीसी नेत्यांनी या वाटप केलेल्या प्रमाणपत्रांच्या वैधतेवरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। वडेट्टीवार यांच्या मते घाईघाईनं आणि कोणत्याही ठोस कायदेशीर आधाराशिवाय राजकीय दबावापोटी ही प्रमाणपत्र वाटप करण्यात आली आहेत। यामध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस नोंदी तयार केल्या गेल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय। या बोगस प्रमाणपत्रांमुळे मूळ ओबीसींच्या आरक्षणाला मोठी गळती लागली असून भविष्यात याचे अत्यंत गंभीर परिणाम ओबीसी समाजातील तरुणांना भोगावे लागतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे। यामुळे या संपूर्ण प्रक्रियेची सखोल आणि निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आक्रमक आंदोलनामुळे आणि त्यांच्या वक्तव्यामुळे केवळ विजय वडेट्टीवारच नव्हे तर राज्यातील इतर सर्व पक्षीय ओबीसी नेतेही आता प्रचंड संतप्त झालेत। छगन भुजबळ, प्रकाश शेंडके, बबनराव तायवाडे यांच्यासारख्या ज्येष्ठ ओबीसी नेत्यांनी आधीच जरांगे पाटील यांच्या मागण्यांना कडाडून विरोध केलाय। वडेट्टीवार यांच्या ताज्या वक्तव्यामुळे या सर्व नेत्यांना एकत्र येण्यासाठी एक नवी ऊर्जा मिळाली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विविध पक्षांमधील ओबीसी नेते आता पक्षाचे मतभेद बाजूला ठेवून केवळ ओबीसी अस्मिता आणि आरक्षण वाचवण्यासाठी एक मोठी व्यापक आघाडी किंवा मोट बांधण्याच्या तयारीत आहेत। यासाठी राज्यभरात ओबीसी एल्गार मेळावे, मोर्चे आणि आंदोलनाची नवी मालिका सुरू करण्याची रणनीती आखली जाते। जोपर्यंत सरकार जरांगे पाटील यांच्या एकतर्फी मागण्यांसमोर झुकणं थांबवत नाही आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही असं लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही असा पवित्रा या नेत्यांनी घेतलाय। दुसरीकडे मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांकडून या टीकेला प्रत्युत्तर दिलं जात आहे। मराठा समाज हा मूळचा कुणबी म्हणजेच शेती करणारा समाज असून त्यांना ऐतिहासिक नोंदीच्या आधारेच त्यांचे हक्क मिळावे यासाठी हा लढा सुरू असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। जरांगे पाटील यांनी अनेकदा स्पष्ट केलंय की त्यांचा ओबीसी समाजाशी किंवा त्यांच्या आरक्षणाशी कोणताही वैयक्तिक विरोध नाही, तर त्यांना केवळ मराठा समाजातील गरीब आणि हक्कांपासून वंचित राहिलेल्या घटकांना न्याय मिळवून द्यायचा आहे। परंतु ओबीसी नेत्यांकडून जाणीवपूर्वक दोन समाजांमध्ये भिंत उभी केली जात असल्याचा आरोप मराठा आंदोलकांकडून केला जातोय। या दोन्ही बाजूंच्या टोकांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण अत्यंत संवेदनशील बनलंय। विशेषतः ग्रामीण भागात मराठा विरुद्ध ओबीसी असा थेट संघर्ष पाहायला मिळत असून यामुळे गावागावांमधील सामाजिक सलोखा धोक्यात आलाय।
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वादाला अत्यंत महत्त्व प्राप्त झालंय. राजकीय पक्षांना आता मराठा आणि ओबीसी या दोन्ही मोठ्या पंथपेढ्यांना सांभाळताना मोठी कसरत करावी लागते. विजय वडेट्टीवार यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीमध्येही अंतर्गत चर्चांना उधाण आलंय. कारण मवियाला मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजांची मतं टिकून ठेवणं आवश्यक आहे. विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात पुकारलेले हे युद्ध आता केवळ शाब्दिक राहिलेलं नाहीये. ओबीसी नेत्यांनी जरांगे यांच्या विरोधात मोठ बांधण्यास सुरुवात केल्यामुळे येत्या काळात हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्ह आहेत. राज्य सरकार या परिस्थितीवर काय तोडगा काढतं आणि दोन्ही समाजांमधील हा वाढता असंतोष कसा शमवतं यावरच महाराष्ट्राचं आगामी सामाजिक आणि राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे. वडेट्टीवारांच्या या इशाऱ्यानंतर मनोज जरांगे पाटील याला काय प्रत्युत्तर देतात आणि ओबीसी नेत्यांची ही मोठ सरकारवर काय दबाव आणते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.